हे विश्वचे दृश्य दिसतं ना, ते नुसतं दृश्य नाही, त्याच्या पाठीमागे एक सूक्ष्म विश्व आहे. समर्थांनी दासबोधामध्ये एक लहानशी ओवी घातली आहे. अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. सगळं सूक्ष्मातून घडतं. सूक्ष्म म्हणजे काय? एक व्याख्या अशी आहे, जे जड नाही ते सूक्ष्म. ही काही व्याख्या नव्हे. व्याख्या निगेटिव्ह नकारार्थी कधी होत नसते. मग आपल्यामध्ये जे सूक्ष्म आहे तसंच हे जगत सर्व सूक्ष्म. मग कसं आहे? आपल्यामध्ये मन आहे, प्राण आहे. या विश्वामध्येही विश्वव्यापी प्राण आहे. निसर्ग जिवंत आहे. अगदी अप्रतिम उदाहरण बघा. आपण एक मोहरीचं बी आपण घेतलं, त्यात काही आहे का? हे मी उपनिषदातली गोष्ट सांगतोय आपल्याला. एक वडाच्या झाडाचं बी आणलं गुरुनी आणि त्या शिष्याला म्हणाला, हे फोड. त्यांनी ते फोडलं. तर बी केवढं ते म्हणे, काय आहे त्यात? काही नाही म्हणाला. अरे ते काही नाही जे आहे त्यातून हा एवढा वृक्ष झालेला आहे. हां, प्रश्न असा आहे, ते जडद्रव्य आहे. बी हे जडद्रव्य. त्याला तुम्ही पाणी घातल्यानंतर त्यामधलं जे सूक्ष्म असतं ते एवढं वाढतं. बरं, त्याची शक्ती किती? त्या बी सारखी हजारो बिया तुम्हाला देत होते. आंब्याचं घ्या ना, एखादा आंब्याचं झाड तुम्ही लावलं, कोय पेरली, त्या झाडाला किती आंबे येतात? अक्षरशः हजारो आंबे येतात. म्हणजे त्याच्यामध्ये जे सूक्ष्म आहे ते दृश्यापेक्षाही बलवान आहे. तसं माणसामध्ये जे मन आहे ते शरीरापेक्षा बलवान आहे. बर, मन सुद्धा कसं आहे? झोपेमध्ये नाहीसं होतं. नाहीसं होतं म्हणजे अंतर्धान पावतं. सबसाईड असं म्हणतात त्याला, बरं का? अरे मग ते आत जातं म्हणजे कुठे जातं? काहीतरी त्याच्या पलीकडे स्थान आहे, त्यात त्याचा. तिथून बाहेर येतं, तिथून देह येतं. सांगतो इथे हो असं. तर त्याने 3 पायऱ्या सांगितल्या. भूत आकाश. भूत म्हणजे झालेलं, हे जे आकाश आहे, स्पेस, भूत आकाश. पण त्याच्या पलीकडे एक आकाश आहे. मन मी सांगितलं ना, त्याला चित्त आकाश म्हटलं त्यांनी. म्हणजे विश्वाला व्यापून एक मन आहे, त्याला विश्वमन असंच मी म्हणतो. इंग्लिशमध्ये युरोपियन फिलॉसॉफर्सनी, साधू तर म्हणतात, त्याला कॉस्मिक कॉन्शियसनेस असं म्हटलेलं आहे. आणि अरविंदांच्या तत्त्वज्ञानात या कॉस्मिक कॉन्शियसनेसला अतिशय महत्त्व आहे. असं आहे, म्हणतात की द्रौपदी होती ना, तिच्या भोवती एक फरलॉंगवर सुगंध यायचा. हे काही चमत्कार नव्हे, हे काही महाभारतातले खुळचटपणा नव्हे. अलेक्झांडर होता ना, त्याच्या कपड्यांना सुगंध यायचा. एक हरिपंत मास्तर म्हणून होते, ते म्हणायचे की ते महाराजांचे कपडे धुत असत, तर महाराजांच्या कपड्यांना निरनिळ्या दिवशी निरनिळा सुगंध यायचा. तेव्हा ते अतिशय अंतरंगातले होते त्यांच्या महाराजांच्या. ब्रह्मानंद महाराजांची अतिसेवा केली त्यांनी, बरं का? असे ते होते. ते सांगत असत मला की महाराजांना मी विचारलं, हा वास निरनिळा कसा येतो? तर म्हणाले, निरनिराळे अधिकारी स्त्री पुरुष मला भेटले की त्यांच्या उपासनेचा तो सुगंध येतो. काय असते? आणि आपला अनुभव आहे, तुम्ही नाम घ्या पुष्कळ, तुमच्या अंगाला सुगंध येईल. कुणी करून पाहत नाही हो. काय याचा अर्थ? सूक्ष्म जे आहे ते सूक्ष्म या जड देहाला सांभाळतं, बरं. म्हणून रोगाने मनुष्य मरत नाही, त्याची वेळ यावी लागते. कारण त्याचा मृत्यू सूक्ष्मावर अवलंबून असतो, जडावर अवलंबून नाही. काय होईल नाही त्याला? अरे कॅन्सर झाले किती लोक बरे होतात, तर काय असं काय? तेव्हा ते चित्त आकाश, कॉस्मिक कॉन्शियसनेस, बरं का? त्याच्याही पलीकडे सद्वस्तू जी आहे, ब्रह्म जे आहे, रियालिटी जी आहे, ती आत्मस्वरूप आहे.
त्याला त्यांनी चिदाकाश असं म्हटलं. चित आकाश, चित म्हणजे ज्ञान, चित म्हणजे जाणीव. तर ते जाणीव स्वरूप आहे आणि आपला आत्मा जाणीव स्वरूप आहे. मग आपल्या जीवनावर कोणाची सत्ता आहे? सूक्ष्माची सत्ता आहे. त्या सूक्ष्माच्या वर ज्यांचं स्वामित्व आहे त्याला सद्गुरू म्हणतात. अरे तुमचं आमचं साध्या शरीरावर स्वामित्व नाही काय हो, जरा सकाळी उठायला उशीर झाला बा, आज काही आरतीला येता आलं नाही. अरे साधी गोष्ट तुमची, रात्री पोटभर जेवलास असं दिसतंय म्हणून सकाळी उशीर झाला का, तुला जीव आवरली नाही. किती आहे बघा. आपल्याला पाहिजे तो विचार सुचतो का ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला? अरे माझ्या धंद्यात मी पाहिलंय, हुशार विद्यार्थी पेपर लिहित असताना बाहेर येतून सर म्हणला तिथे आठवलं नाही, आता आठवलं बा. का होतं असं? अरे मेंदूवरती माझा ताबा नाही, इथे सूक्ष्माचा ताबा आहे. माझ्या ज्या स्मृती आहे ते मला कसं आठवायचं, केव्हा किती आठवायचं आहे माझ्या हातात नाहीच. ही सत्ता ज्याच्या हातात आहे तो सद्गुरू. बरं, तेव्हा आपण ही पूजा करताना ते दृश्य हे त्याचं कवच आहे, त्याच्या आतमध्ये जे आहे त्याची पूजा असते आणि ती जाणीव वाढवणं याचं नाव परमार्थ. हे झालं. सद्गुरू काय मी आपल्याला सांगतो, जास्त वाढवीत नाही एवढंच सांगतो. आता प्रश्न असा की मला तो येतो भेटायला, श्रीगुरु आपैसा भेटेल का, म्हणजे काय होतं? याला एक ॲनिबिझांटचा दृष्टांत आहे. ॲनिबिझांट थिऑसॉफीवाली ती खरी साधनी होती हा मोठी. त्याची गोष्ट सांगतो आपल्याला. रामभाऊ रानडे होते ना, त्यांचा प्रोफेसर होता वुडहाऊस म्हणून, युरोपियन प्रोफेसर. तो काय म्हणाला, म्हणजे तो किती मानित असेल हे विद्यार्थी त्याचे बरं का. यांचा उपनिषदावरचा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर तो रिटायर व्हायच्या वेळेला डेकन कॉलेजमध्ये होता, रॉलिन्सन प्रिन्सिपॉल होता आणि हा इंग्लिशचा प्रोफेसर. तो काय म्हणाला, रानडे माझी सगळी लायब्ररी मी तुला देऊन जातो, तुझा जो उपनिषदावरचा ग्रंथ आहे तो मात्र घेऊन जातो. इतकं बरं का त्यांचं. तेव्हा तो थिऑसॉफिस्ट होता. ते 1909 साली बनारसला थिऑसॉफिकल कन्व्हेन्शन झालं, सभा झाली. तिथे ॲनिबिझंट आलेली होती. तेव्हा वुडहाऊसला बोलावून होतं. तेव्हा त्याला माहिती होतं हा जरा देव वेडा आहे, चल म्हणला माझ्याबरोबर. ते गेले. गेल्यानंतर ॲनिबिझंटची गाठ पडली. गाठ पडल्यानंतर तिने काय विचारलं, तुला कोणाचा अनुग्रह झाला आहे का? त्याला इंग्लिशमध्ये इनिशिएशन म्हणतात. तुला कोणी इनिशिएट केलं आहे का? हो म्हणाले. तेव्हा म्हणले त्यांचं चित्रवित्र आहे का? तेव्हा भाऊसाहेब उमदीकर त्यांचा फोटो यांच्या खिशात होता, त्यांनी दाखवला. तर ती काय म्हणाली, यू आर इन सेफ हँड्स, तू अत्यंत सुरक्षित माणसापाशी आहेस, असं ते बोलले बरं का. झालं, ते सगळे झाले. हे आले परत. मग गुरुकडे गेले असताना हे सांगितलं, बा असं असं झालं. बाईचा फोटो आहे का म्हणाले. ते म्हणाले हां. तेव्हा बाईचा फोटो पाहिला, योगाचा अभ्यास केला आहे म्हणाले, असं बोलले बरं का. हे कसं समजतं? तर ते जी सूक्ष्म दृष्टी आहे ती ज्याला आलेली आहे ना, त्याला माणसाचा देह तो पाहणार नाही. असा मनुष्य जर मुलीला नवरा पाहायला गेला तर तो का आहे का गोरा आहे, उंच आहे का, लुसाटे दात पुढे आहेत का आमचे आहेत, पाहायचा नाही. त्याचं आतलं वगैरे काय, हा मनुष्य कसा आहे, पुण्यवान आहे का पाप आहे, किंवा याचं प्रारब्ध चांगलं आहे का वाईट आहे, हे तू पाह. हां, तेव्हा सद्गुरूचं काय असतं ती ॲनिबिझांटने सांगितलं. आपैसा भेटेल का. तर म्हणाले एक संन्यासी होता, त्याला घर नाही, तो गावात जायचा, कोणाच्या तरी घरी उतरायचा. त्याला उशीर झाला गावात जायला. तेव्हा लोक निजले सगळे. आता कोणाच्या घरी जायचं, ज्याच्या घरी जागे आहेत लोक तिथे जायचं. तर शेजारच्या डोंगरावरती गेला. तो डोंगरावरती गेला आणि पाहिलं गावाकडे, तर 2-3 घरामध्ये दिवे दिसले आणि तिथून तो आला आणि त्या घरात गेला, कारण लोक जागे होते. तसं सत्पुरुष हा अशा डोंगरावरती असतो आणि समाजात कोण अधिकारी आहे कोण नाही हे त्याला बरोबर कळतं बरं का. म्हणून तो त्याला बरोबर येऊन धरतो. श्री गुरु आपैसा भेटेल. एक लहानशी गोष्ट सांगतात.
एक बाई होत्या गोंधळ्यास. तेव्हा एक दिवशी आल्या आणि म्हणाला, महाराज मी आज पुष्कळ जप केला बरं का. तर महाराज असं मंद हसले, म्हणले हे मला सांगावं लागत नाही म्हणाले. ते आतलं बरोबर कळतं. नामाने काय होतं, आपल्या जीवाला सूक्ष्मता येते आणि ती त्यांना बरोबर कळते. बरं, त्यांचं आणखी एक सांगतो आपल्याला. गुरुचं वर्णन की ज्ञानेश्वर महाराजांनीच करावं. काय आहे, रात्री 11 वाजले, हा जुनी गोष्ट 1908, 9, 10 सालची. तर महाराज काय करायचे, ते एक नागा पाहून व्यवस्था होता कानडी, त्याला गोळायचे आणि आपली लंगोटी अर्धी फाडायची आणि त्याचा काकडा करायचा आणि पेटवायचा तो, म्हणजे मशाल पेटवतात तसा. आणि स्त्री पुरुष निजलेले असत ते घेऊन पाहत फिरायचे. त्या स्त्री पुरुष झोपी गेलेले ते पाहत फिरायचे. तेव्हा त्यांनाही ते भाऊसाहेब फारच होते, ते जरा जास्त बोलत महाराजांशी. काय असतं, सद्गुरूशी वागताना सुद्धा अतिशय मर्यादेने वागावं लागतं. आपण उगीकनी मूर्खासारखी त्यांच्या बरोबरीने वागतो, हे बरोबर नाही. तेव्हा त्यांनी विचारले की महाराज तुम्ही काय पाहता निजलेले. तर त्यांना की नाही फारसं कळत नव्हतं. त्याने एवढंच म्हणाले, एवढे स्त्री पुरुष असतात, त्यांच्या नीतीची मर्यादा मला नको का सांभाळायला, माझं लक्ष असतं बरं का. म्हणून ते गेले. पण त्यांच्याबरोबर अण्णासाहेब घाणेकरे पंचायत ना, त्यांचे वडील होते. त्यांना काय म्हणले महाराज की दिवसा माणसाचा सूक्ष्म देह चंचल असतो, हे करायचे ते करायचे ते करायचे. त्यामुळे त्याची वासना काय आहे, प्रधान वासना मला दिसत नाही. तर रात्री निजले म्हणजे तो शांत होतो, तेव्हा हा लेखाचं कुठे गुंतलाय ते कळतं. याचं नाव परमार्थ आणि ते नामाने साधतो. बरं, आपल्याला काय साधायचं आहे. मी जे पहिल्या दिवशी सांगितलं ना की इथे आपण ते एक मन तयार करतो. त्याला युरोपियन लोक, युरोपियन मानसशास्त्रज्ञ ग्रुप माइंड असं म्हणतात. एक मॅकडुगल नावाचा मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला बरं का. ग्रुप माइंड म्हणजे समूह मन. हे पार्लमेंट वगैरे असतं ना, त्यात सुद्धा समूह मन तयार होतं. तसं आपण इथे एका विचाराने आलो म्हणजे एक समूह मन तयार होतं. ते मन अतिशय बलवान असतं. त्याच्यामध्ये जर आपण समरस झालो तर श्रम न करताना आपण वर उचलले जातो आणि ते मन जर बरोबर नसेल तर खाली येतो. म्हणून काय होतं, एखादा मनुष्य जो सामान्य विनोदाला हसणार नाही तो पार्लमेंटमध्ये टाळ्या वाजवेल त्या विनोदाला, कारण तो खाली आलेला असतो, वर नाही असा. तर होतं काय, आपण 8 दिवस संबंध भजन पूजन नामस्मरण करून ते समूह मन तयार करतो. म्हणजे ते फार चांगलं असतं. तुम्ही त्या ठिकाणी आलात की ते घेता तुम्ही आणि त्याच्या शेवटच्या दिवशी पदर धरू नको सोड म्हणून बोंबाबोंब केली की गेलं सगळं. मग किती वर्ष तुम्ही करा हो, काय होतं. पंढरपूरचं असं आहे, वर्षोनवर्ष तिथे साधक लोक येऊन दर्शन घेतात. म्हणून अजून त्या मंदिरामध्ये त्याला जागृत म्हणतात. तिथे तुम्हाला बरोबर मिळेल. याचं कारण महाराजांनी एक गोष्ट सांगितली फार अप्रतिम आहे. महाराज म्हणाले की एकदा आपली कीर्तनासारखी पण मोठी बोधक आहे. पांडुरंगाचे हात कमरेवर आहेत ना, कमरेवर हात केव्हा ठेवतो, ऐटीत मनुष्य असतो तेव्हा, अधिकारी वगैरे पोलीस वगैरे लोक नाही का, तो काय हात जोडायचे नाही पोलीस बरं का, त्या कमरेवर हात ठेवून क्या आहे म्हणाल असं नाही का, आणि तोच खरा पोलीस नाही का. तेव्हा रुक्मिणी काय म्हणाली, गोष्ट फार मार्मिक आहे. एवढे लोक तुमच्या पाया पडायला येतात, तुमची दृष्टी वर म्हणाल, तुम्ही खाली पाहतच नाही, कमरेवर हात ठेवून ऐटीत उभे असतात. तर तो काय म्हणाला, अगं माझ्याकरता कोणी येतच नाही, असं काय करतो, असं कसं असेल म्हणाले बरं का. तू म्हणले जवळ उभा राहा आणि जेव्हा तो नमस्कार करतो तेव्हा काय बोलतो ते ऐक. तेव्हा आला एक ग्रस्त, पांडुरंगा खाली वर पाहिलं, म्हैस हरवली आहे तेवढी दे बाबा परत आणा. तो म्हणाला. दुसरा म्हणाला, माझ्या मुली आहेत 2, एकीचंही लग्न होत नाही अजून, बघ बाबा जरा, म्हणून तो म्हणाला. तिसरा आणखी काही, चौथा आणखी काही. तेव्हा शेवटी तिलाच कंटाळा आला आणि म्हणजे पुढे बाबा आता मी जाते म्हणून बरं का. आणि म्हणाले संध्याकाळच्या वेळेला एक फाटते कपडे घातलेला भिकारासारखा वारकरी आला आणि म्हणाला, पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, याद राख हे चरण जे माझ्या अंतःकरणात हल्ले तर जबाबदार तू आहेस.
तेव्हा पांडुरंगाचे हात सुटले खाली त्याला आलिंगन दिलं म्हणलं त्यांनी. हा, अशी आपली स्थिती आहे बरं का. काही ना काहीतरी मनात येतं बघ. म्हणून हे सगळं कशाला करायचं, सूक्ष्माचं खरे पण वाटलं पाहिजे. म्हणून जेथे नाम आहे तेथे मी आहे, म्हणजे काय देहानी आहे असं नव्हे. आपला जीव आहे ना तो कसं सूक्ष्म आहे, जीवाला काही दाखवता येतो आपल्याला, तसं त्यांचं अस्तित्व आहे. ते आहेत म्हणजे आहेत. आणि हे वाढणे या उत्सवाचं काम आहे. बरं, सांगण्याचा हेतू असा, श्री गुरु म्हणजे काय असतं हे आपल्याला सांगितलं. बरं, आता तो काय करतो ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आज. ते काय म्हणाले, रात्रीच्या चौपाहारी वेसरी या वधारी डोळ्यात तमारी मिळे जैसा. 4 प्रहर बरं का, 12 तास, तेव्हा रात्र संपली आणि आता पहाट व्हायची वेळ आली. तर तुम्हाला काही श्रम करावे लागतात का? नाही, लगेच सूर्यदर्शन होतं. कारण आपलं काहीच नाही करते, पण त्यामध्ये तसं आपल्या कर्माची जी आसक्ती आहे, नैष्कर्म्य तेव्हा सांगितलं सिद्धी त्यांनी की हे करावं ते करावं ते. अहो नाही, पुष्कळ तपश्चर्या करावी, हे सुद्धा कर्मच आहे. हां, अरे तो भेटल्यानंतर मग कर्म कसलं आलं. श्री गुरु आपैसा भेटल्यानंतर तो सांगेल तेवढं कर. महाराजांनी एकदा प्रश्न विचारला, मीच विचारला, बरं कुणी ऐकू नव्हे, की म्हणजे इतके आम्ही लोक जप करतो, साधत का नाही. ते म्हणले त्यात 2 गोष्टी आहेत. एक, मी जेवढं सांगितलं त्यापेक्षा जास्त तरी करतो, नाही तर कमी तरी करतो. मी काय करू म्हणले त्याला. त्याने उदाहरण दिलं. मी म्हणलं सांगितलं का श्वासावर जप कर म्हणून, हा श्वासावर जप कर. हे एक. नाही, त्यांनी फार सुंदर केले, होईल तेवढं जप कर. या माझा अर्थ असा की जास्तीत जास्त कर. हा म्हणतो कमीत कमी कर. आता मी काय करू म्हणाले. हां, किती बरोबर आहे बघा. त्याची आज्ञा म्हणजे शब्दासारखं पाळावं असं. म्हणून गुरु भेटल्यानंतर मला काही करायचं राहिलं आहे हा प्रश्नच नाही. माझं करते पण संपलं, आता तू सांगशील ते. आणि खरं असं आहे बरं का, सांगितलं तेवढं मनापासून करणारी व्यक्ती फार दुर्मिळ असते बरं का. ते आपली अक्कल लढवत असतो त्यामध्ये. नाही, व्यवहारात ठीक आहे हो, परंतु परमार्थामध्ये तिथे अहंकार असतो, मी असतो, त्यामुळे तो ताप देतो आपल्याला. हा पहिला दृष्टांत. मग गुरु कसा, तुम्हाला काही करायचं उरतच नाही, तो भेटतोस. पुढे म्हणाले, का येऊन फळाचा घडू पारुषवी केळीचा वाढू गुरु भेटून करी पाडू मुमुक्षू जायचा. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा, भगवंताचं दर्शन व्हावं असं म्हणणारा. तर म्हणाले काय सुंदर आहे, गुरुची भेट झाली म्हणजे काय होतं. तर म्हणले एक केळी आहे, ती केळीला त्याचा लोंगर लागला. लोंगरला आला की केळी फळाला आली, तिचं कार्य संपलं, पुढे ती वाढणारच नाही. तिचं कार्य काय, तो लोंगर तुम्हाला द्यायचा, ते झालं. हे जसं तिचं कार्य संपतं तसं मुमुक्षूला सद्गुरू भेटला त्याचं कार्य संपतं. म्हणजे आपण एक गुरुपौर्णिमा केली की संपलं, मिळवलं, काय मिळायचं नाही का. हां, मागून तुम्ही कौतुक म्हणून करा, दुसऱ्याला मार्गदर्शन म्हणून करा, पण मला काही त्यापासून मिळवायचं आहे असं नाही. याला की नाही महाराजच दृष्टांत द्यायचे. एक मुलगी होती, लग्न होत नव्हतं, बाप मेला होता, भाऊ पाहत असे काहीतरी. तेव्हा म्हणाले तिला तिच्या मनासारखं मिळालं, तिची इच्छा संपली, झालं म्हणले माझं कार्य झालं. असं सद्गुरू भेटल्यानंतर मला काही करायचं उरलं आहे असं वाटतं कामाचं. पुढे सांगताय, मग आलिंगीला पौर्णिमा. आणखी एक दृष्टांत देत आहे, उणीव सांडी चंद्रमा तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपा तया. फार सुंदर आहे. चंद्र वाढतो असा प्रतिपदा द्वितीया करता करता चतुर्दशी येते, पौर्णिमा आली. पौर्णिमा आली की वाढ संपली, आणखी काही ते मिळवायचं नाही राहिलं. तसं गुरुकृपा याचा अर्थ असा की त्याची आध्यात्मिक उन्नती संपली, त्याच्या पलीकडे काही उरलेलं नाही, ही भावना पाहिजे. आणखी एक वाचतो, मग सांगतो त्याचा. मग म्हणाले, तेव्हा अबोध मात्र असे तो तव तया कृपा नासे तेथ रात्री सवे जैसे अंधारे जाय. सूर्य उगवल्यानंतर अंधार जसा आपोआप नाहीसा होतो, तशी अज्ञानाची जी रात्र असते ती रात्र सद्गुरूच्या भेटीने नाहीशी होते.
बरं का. हे काय आहे हो, हे 2 मिनिटात सांगतो आपल्याला बरं का. हे रात्र अंधार आणि सूर्य भानगड काय आहे. तुम्हीच विचार करा. आपल्याला अज्ञान आहे, जाणीव आहे ना. किंबहुना प्राणी आणि माणूस याच्यामध्येच मूळ फंडामेंटल बेसिक फरक असेल तर हा आहे की मला कळत नाही, मला कळतं, त्या प्राण्याला ते कळत नाही. हां, हे जर आहे तर माझं अज्ञान जोपर्यंत मला जाणीव देत आहे तोपर्यंत मला पूर्णता येणं शक्य नाही. आणि गुरुच्या कृपेने काय होत असेल की गुरुकृपा शेवटी शब्दच वापरला आहे की माझ्या अज्ञानाची जाणीव मला होते असंही नाही, अज्ञानच नाही होऊन जातं. सूर्यप्रकाश जसा होतो तसा तो स्वयंप्रकाश असल्यामुळे माझ्या अज्ञानाचं ठावच तिथे राहत नाही. म्हणजे तरी काय होतं तर काही अज्ञात असं राहत नाही, एक गोष्ट. आणि दुसरं, परमात्मा भेटल्यानंतर आणखी काही ज्ञान मिळवावं हेही उरत नाही, काही मिळवावं नाही, झालं, संपलं. इथे फुल स्टॉप, पूर्ण विराम येतो. म्हणून त्याला पुनर्जन्म नाही.